सिझलिंग खीमा सीग. सिझलिंग खीमा सीग ही कुठे शिकलीस तू? हे मोस्टली इट इज अ बोरी मुस्लिम डिश अँड आय एम अ बोरी मुस्लिम मॅरिड टू अ महाराष्ट्रीयन. ओके. त्यामुळे तुला हे बरोबर माहिती आहे. हो हो हो, अगदी लहानपणापासून. ओके. आणि ह्याच्यातले इन्ग्रेडियंट्स मला सांगतेस का, म्हणजे काय काय आहे? हो, खीमा, ब्रेड सोक केलेला पाणीमध्ये, अंडी, स्प्रिंग ऑनियन्स, टमॅटो प्युरी, बारीक चिरलेला टमॅटो, कोथिंबीर, घी, तूप म्हणजे साजूक तूप आहे हा, आणि हे पुदिना, लिंबू, हे ऑनियन फ्राय केलेलं आहे, त्याला बेरेस्ता म्हणतो त्याला, तर ते फ्राय करून त्याला ग्राइंड केलेलं आहे. हे एक अंडी, परत गार्लिक पेस्ट, मिरची, हे धनिया जिरू पावडर, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि सॉल्ट. एवढा मी अभ्यास केला असता तर मी किती हुशार आणि मोठा झाला असतो माहितीये का. केवढं याच्यात काय काय मला एक कळलं नाही. ते हे दोन दोन वेगवेगळे कशासाठी आहेत अंडी? एक आपण मॅरिनेशन करता वापरूया अंडी, आणि एक ते लेअर करायचंय. ओके. आणि हे आपण काय केलेलं आहे? हे नुसतं खीमा, मिन्स खीमा आहे, बस, नथिंग एल्स. नथिंग एल्स. ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. बरंच काय काय साहित्य चमचमीत होणार आहे काहीतरी. काय कसं करायचं मला सांगतेस? हो, आपण आधी खीमा घेऊया याच्यामध्ये, बाउलमध्ये. किती वेळा सांगा? हा, सगळं सगळं आपण घेऊया. मग त्याच्यामध्ये टमॅटो प्युरी, सगळं एक 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 सगळं इन्ग्रेडियंट्स विल गो. सगळी घालू टोमॅटो? हो हो हो, सगळी. याच्यामध्ये पाणीचा वापर नाहीये, तर टोमॅटो प्युरी आणि तेल त्याच्यावरनच हे सगळं. हो, सगळं घालायचं. सगळं घालू? सगळं घालायचं. कोथिंबीर, टोमॅटो चिरलेला, फक्त तूप नाही टाकायचं, लिंबू, हे सगळं घालायचं. हो, अर्ध. त्या टोमॅटो पूर्ण टाकायचे. हा, हे पूर्ण. याच्याने ते फ्लफीनेस येतो. हा पण तळलेला कांदा आहे ना? हो हो, आणि त्याला ग्राइंड केलेलं आहे. बर. हो, आणि त्याच्याने ते फ्लफीनेस येते. ओके. आता काय घालू? आता लिंबू, अंड, ओके. हे अंड घालू? हो हो. काय होणार आहे माहित नाही मला. आणि आता काय करायचं? गार्लिक पेस्ट, चिली पेस्ट, सगळंच, आलं लसूण पेस्ट. एवढं घालू? हो, पूर्ण घाला. पूर्ण घालू? हो, सगळं. आल्याचं पेस्ट आणि मीठ. तिखट नको ना? नाही. थोडस. ओके. आता काय करणार आहेस? आणि हा, आता ते जे ब्रेड आपण सोक केलेलं आहे पाणीमध्ये, ते पूर्ण असं स्क्वीज करायचं. ओके. आणि खीमामध्ये पण अजिबात पाणी नाही राहायचं. 2 हातांनी एकदम स्क्वीज करून टाकायचा खीमा पण. पाणी अजिबात नाही राहायला पाहिजे खीमामध्ये पण. ब्रेडला पण. हे आता आपण सगळं एकत्र करून घेऊया. हो, सगळं. किती वेळ ठेवायचं आता हे? आता हे 2 तास मॅरिनेट करायचं आहे. 2 तास? हो. डोंट वरी, 2 मिनिटात मी 2 तासाचं मॅरिनेशन करून घेतो. चला, आता पुढे काय करायचं मला सांगा. हे आता आपण खीमा याच्यामध्ये टाकायचं आहे. बरं. हो. ते काय लेअर करायचे का? हो हो, टाकून घ्या पूर्ण. मग आपण पसरून घेऊया. हे पूर्ण तेल असं मध्येपर्यंत यायला पाहिजे. हो, असं थोडं थोडं सगळ्या ते खीमाचं मध्ये, कारण आपण अंड पण टाकलंय, ब्रेड पण टाकलंय, त्याचं सगळं
शिजलं पाहिजे जरा. हो हो हा स्पेशली बोहरींचा पदार्थ का? हो 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 मुस्लिम लोकांचा पदार्थ आहे. ओके. हे तेल आपल्याला आतपर्यंत पोचवायचे ते. हो 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 सगळं इन्ग्रेडियंट्सला लागायला पाहिजे. अंड, ब्रेड. आता काय करायचंय? बस आता याला झाकून आपण ठेवून देऊ. बरं. गॅस लहानच ठेवायचा आहे? हो हो स्लो गॅसवरतीच याला शिजवायचं आहे. ओके. आता थोडा वेळ आपण थांबूया. हे शिजून झालं, हाफ शिजून झालं की अंड आपण त्याच्यावरती लेअर करायची. बरं. आणि अंड टाकल्यानंतर आपण ते तूप थोडं गरम करूया आणि ते गरम गरम तूप अंड्यावरती टाकायचं आणि 2-3 मिनिटानंतर ऑफ करायचा गॅस. चला आता होत आलं असेल का? हो हो बघूया. आता झालंय. क्या बात आहे. हा 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 करणार हावरटपणा मी करणार आहे. आता काय करायचं ह्याचं अंड्याचं काय करायचं? अंडा आपण थोडं फेटून त्याच्यामध्ये मीठ घालूया. थोडस मीठ घालूया. आता हे अंड आपण टाकून घेऊ. सगळं घालू? हो हो अच्छा तो लेयर दिलाय तू? हो. क्या बात आहे. आणि आता हे तूप आपण गरम करायचं इकडे गॅसवरती. अजून थोडं गरम करायला लागेल. गरम नाही लागते. हो. हा गॅस मोठा करू? नाही ते स्लो वरतीच. झालं ऑफ करून टाका. होय होय झालं. परत झाकायचं वगैरे आपल्याला? हो हो. किती वेळ? 2 मिनिटं बस. आता जास्ती नाही. आणि त्यानंतर खायला सुरुवात करायची ना? हो. आणि हे सारखं थोडस असं हलवत राहायचं पॅन ऑल द साइड्सला. म्हणजे एक लक्षात घ्या, हा पदार्थ तयार होईपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला काम करायचंय. असं हातावर हात पोटावर हात ठेवून उभं राहिलं तसं चालणार नाही. डावीकडे उजवीकडे असं सतत तुम्हाला काहीतरी करत राहावं लागणार. ते कशाच डिपेंड? कारण तुम्हाला कळलं पाहिजे ना. कारण ते सगळीकडे शिजायला पाहिजे. ओके ओके. मी होईल ना आता? होत आलं ना? 1-2 मिनिटात होईल. हो 2 तुम्ही मात्र वेळ घालू नका. तुम्ही कशाला वाट बघताय 2 मिनिटाची? तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. सिझलिंग खिमा सीख बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन खिमा, भिजवलेल्या ब्रेड स्लाइसेस, अंड, कांद्याची पात, टोमॅटो प्युरे, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, साजूक तूप, लिंबाचा रस, तळलेला कांदा, अंडी, आलं, मिरची, धणे जिरे पूड, लसूण आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन खिमा घेऊन त्यात टोमॅटो प्युरे, कांद्याची पात, कोथिंबीर, टोमॅटो, पुदिना, तळलेला कांदा, लिंबाचा रस, एक फेटलेलं अंड, आलं लसूण पेस्ट, मिरची, धणे जिरे पूड, मीठ आणि भिजवून पिळून घेतलेला ब्रेड घालून मिश्रण एकजीव करून 2 तास ठेवून द्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे मिश्रण घालून ते शिजू द्यावं. मीठ घालून फेटलेलं अंड या चिकनच्या मिश्रणावर घालावं. वरून गरम साजूक तूप घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.